चला, हे फार छान झालं. म्हणजे शेवटी त्या विघ्नेश्वरानेच मार्ग दाखवला म्हणायचं. खूप बरं वाटतंय बाबा. असं ना मोकळं वाटतंय. आणि ह्या क्षणी त्यांचा केवढा आधार वाटतोय माझ्या मनाला. आता तुलाच काय, मलाही आधार वाटतोय आता त्यांचा. खूप हुशार आहेत आई आजी, धोरणी आहेत. त्या सगळं नीट करतील. पण मी त्यांना सांगितलंय, एवढ्यात बाकी कुणाला काहीच सांगू नका म्हणून. का? बाबा, खूप त्रास झालाय मला या सगळ्याचा. आज बाळासाठी जर सगळं नॉर्मल झालं तरीही त्या श्रीचं लग्न जमवण्याचा प्रयत्न करत होत्या, हे मी कधीच नाही विसरू शकत. इतकी घाई होती. अरे, श्रीचा संसार जोडायचा होता ना, मग कुणालाच माझ्याशी नाही बोलावं असं वाटलं. माझ्याशी बोलायला त्यांच्यापैकी कुणीच नाही आलं बाबा. एक जण जरी आला असता ना तरी मी सांगितलं असतं, तुम्ही आजी होणार आहात, मला माझा संसार वाचवायला मदत करा. पण असं त्यांच्यापैकी कुणीच नाही केलं. मी काय मिळवलं त्या घरात जाऊन? बाबा, माझं काय स्थान होतं त्या घरात किंवा त्यांच्या मनात? काहीच नाही. अहो, घरातल्या मोलकरणीशी सुद्धा आपलं एक नातं निर्माण होतं. मग मी तर सून होते ना त्यांची, लाडकी सून. आम्ही एकत्र होतो तेव्हा आमच्यात सगळं खूप छान होतं, चांगलं होतं. पण मग ते सगळं खोटं होतं का मी होते तोवर माझ्याशी चांगलं, आणि आता मी नाहीये तर मग त्यांना दुसरी कुणीही चालणार आहे? आता माझ्या मनात खूप अडी आहे बाबा. माझ्या नवऱ्याचं लग्न जमवत होत्या त्या, श्रीचं लग्न जमवत होत्या. आता कशी वागू त्यांच्याशी पूर्वीसारखी? सगळं नीट आहे असं कसं समजावू स्वतःला? आणि माझ्या बाळाला काय सांगू? बाळा, ह्या आज्या आहेत ना तुझ्या, ह्या तुझ्या बाबांचं दुसरं लग्न करून द्यायला निघाल्या होत्या. असं एवढी वाईट वागणूक द्यावी असं तर आमचं नातं कधीच नव्हतं बाबा. नाही ग, नाही. वाईट वागणूक वगैरे असं काही नसतं. वेळ वाईट असते बाळा. वाईट वेळच आपल्याला आपल्या परक्याची पारख करून देते ना बाबा. माझ्या मनातून नाही जाणार आता हे, कधीच नाही. हे बघ, या सगळ्याचा विचार नको करूस तू आता. आजीनं सांगितलंयस ना तू, ते सगळं करतील नीट. माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलंय. तू आराम कर आता, सगळं ठीक होणार आहे. आलो मी. मी आय्याजींकडे चुगली केली असं नाही ना वाटणार त्यांना? हे बघ, खरं बोलणं म्हणजे चुगली करणं नव्हे. आणि तू काय आपणून सांगायला गेली नव्हतीस. त्यांनी विचारल्यानंतरही तू सांगितलं नव्हतंस. आता त्यांनी तुला घरी न्यायचा आग्रह केला आणि तुला जायचं नव्हतं तर तुला कारण सांगावंच लागणार आहे ना, आणि खरं कारण सांगावं लागेल. हो ग, पण आय्याजी त्यांना ओरडणार नाहीत ना? ते त्यांचं बघून घेतील, तू नको मध्ये पडूस. तसं नाही ग, पण मलाच खूप गिल्टी वाटतंय. गिल्टी तुला नाही, जिजूचं लग्न ठरवणाऱ्यांना वाटायला हवं. मी आय्याजींना सांगू का तुम्ही त्यांना काहीच बोलू नका असं? बोलू दे जान्हवी, चांगली समज देऊ दे त्यांना. सासवा असल्या म्हणून काय झालं? काही करणार का? अगं गीता, आय्याजींचा राग खूप वाईट आहे. माझ्यामुळे घरात भांडणं नको व्हायला. त्यात आय्याजींना आता अटॅक येऊन गेलाय की मी नाही, ह्यातलं काही बोलायलाच नको होतं. की त्यांना आता काही त्रास नसेल ना झाला? मी एकदा फोन करून बघते. तर सगळ्या अनाथाश्रमात हा बोल. आय्याजी, बोलू शकताय तुम्ही? हो बोल. आय्याजी, मी एवढं सगळं बोलले तुम्हाला त्रास नाही ना झालाय?
तू दिलेली बातमीच एवढी मोठी आहे की त्यासमोर त्रास काहीच नाही. आईची लहान तोंडी मोठा घास घेतलीये. तुम्ही रागावू नका, पण एक सांगू, सांग ना. तुम्ही प्लीज कुणालाच काहीच बोलू नका. माझ्यावर विश्वास नाहीये तुझा. मी कुणालाही सांगणार नाहीये. तसं नाही आईची, ते मला माहितीच आहे, पण श्रीच्या लग्नाबद्दल मी तुम्हाला जे सांगितलंय त्याच्यावरून तुम्ही कुणालाच रागावू नका. म्हणजे कुणाला असं नको वाटायला की मी आता त्या घरात नाहीये तर चुगली करून भांडण लावलंय. नाही ग, रागवेन मी कशाला त्यासाठी. आईची जाऊ दे, जे झालं ना ते झालं. ते मात्र मी करणार नाही. म्हणजे तू कशाचाही विचार करू नकोस. सगळं काही ठीक होईल. सगळं नीट करेल विघ्नेश्वर. हो आईची. आणि काळजी घे स्वतःची. तुम्ही पण. आता तर घेतलीच पाहिजे सगळ्याच गोष्टींची. ठेवू आईची. हो. आणि हे बघ, कधीही गरज लागली, अगदी अर्ध्या रात्रीही गरज लागली तरी मला फोन कर. मी आहे तुझ्या बरोबर. तू एकटी नाहीयेस हे लक्षात ठेव. आणि डोळ्यातून पाणी काढायचं नाही. नाही काढणार. ठेवू. मी फोन करीन नंतर. बाय. बाय. कुणाचा होता फोन? तुला कशाला चौकशा? नाही, तू इतकी कन्सर्ननी बोलत होतीस म्हणून म्हटलं विचार. आहे माझी एक मैत्रीण. प्रॉब्लेम आहे का तिला काही? अगं, संसार म्हटल्यानंतर प्रॉब्लेम आलेच. बरं मला एक सांग, तुम्ही म्हणे श्रीसाठी मुली बघताय? ते हे ते म्हणजे घाबरायला काय झालं? नाही म्हणजे तुला कोणी सांगितलं? बेबी, मी आई आहे की नाही तुझी? म्हणजे काही नाही अगं, ते हे उगाच उगाच. अगं, मी रागावून नाही विचारत आहे, सहजच. खरं? मी रागावल्यासारखे वाटतेय तुला? त्याचंच नवल वाटतंय मला. म्हणजे तू म्हणाली होतीस ना मला की या भानगडीत पडू नकोस म्हणून. मी सांगितलेलं सगळंच कुठे ऐकता तुम्ही ग? तसं नाही ग, म्हणजे आता ती महामाया परत येईल असं वाटत नाही. आणि श्रीची अवस्था बघतेच ना तू, म्हणून मग आता काय करणार ना. म्हणूनच विचारलं कुठपर्यंत आलंय. आई, तू खरंच रागावलेली नाहीयेस ना? मग आता रागावणार आहेस का? तू अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीयेस बेबी. अगं ते तू म्हणाली होतीस ना वृद्धाश्रमात आणि अनाथ आश्रमात मिठाई वाटायची होती, ते कन्फर्म करायला आले होते. म्हणजे आज काही सणवार नाहीये, शिवाय आपल्यापैकी कुणाचा वाढदिवसही नाहीये. मग नक्की हे करायचंय का? हो. मी फोन करते आणि मग निवांत बोलू आपण. हा, आलेच. अहो काय चाललंय? वहिनी बहिणी वहिनी बहिणी काय करू? पड मजा. भाऊजी, आज काय विशेष? काय नाही वहिनी, मी आले मदत करायला. काही मदत. बहिणीने स्वयंपाकात मदत कर. नाही नको. आई 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 चालू दे तुमचं. हा बघ चालू दे. चालू दे का? हात सोडा. काही नाही होत. आई, तुम्हाला काही हवंय का? नाही, तुझं झालं की सांग. नको नको नको, मला चक्कर येते, चक्कर येईल मला. काही करायचंय का सांगा ना. मला किचन हवंय. म्हणजे तू काही करणार आहेस आज?
आजपासून रोज. बरं, साजूक तूप आणि सुकामेवा आहे ना घरात? आई, जगातला सगळ्यात बेस्ट कुक तुला असिस्टंट म्हणून हवाय? कुकिंग मध्ये नाही, पण वेगळ्या कामासाठी तुझी मला मदत लागणार आहे. बरं, तुझं झालं की सांग. हं? बाबा, हम्म. आई आजींना भेटल्यापासून एकदम धीर आल्यासारखं वाटतं. त्या इतक्या खंबीर आहेत ना की त्यांना नुसतं भेटल्यावरही मनाला उभारी आल्यासारखं वाटतं. खरंय. माझी तर खूप छान मैत्री झाली होती आई आजींची. आई आजींना अटॅक आला नसता तर गोष्टी ह्या थराला गेल्याच नसत्या. त्यांना सांगता आलं नाही म्हणून झालं हे सगळं. असू दे, वेळ अजून गेलेली नाहीये. पण आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही ना बाबा. माझ्यासारखी दुसरी मुलगी शोधत होत्या सगळ्या जणी. बाबा, नोकरीतनं एखाद्याला काढायचं असेल ना तरी लोक 10 वेळा विचार करतात. मग यांच्याशी तर माझं नातं होतं. जानू, अगं घर आहे, भांड्याला भांड लागायचंच. हो, पण भांड्याला भांड लागतं म्हणून भांड मोडीत नाही काढत आपण. त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, ना प्रेम ना आस्था. हे बघ, संसारामध्ये असे चढ उतार यायचेच. तू नको या सगळ्याचा पुन्हा पुन्हा विचार करू. काढून टाकते मनातून. त्या सगळ्यांनी तर मला घरातूनच काढून टाकलंय. अगं नको पुन्हा पुन्हा तोच विचार करू. बाबा, मलाही नाही करायचं आहे, पण मनात येतच ना. तुम्ही सांगा ना, कुठल्या बाईला हे चालेल? अगं तूच म्हणतेस ना बाळा, मन मोठं असलं की सारं सामावून घेता येतं. मग हे बाबा, त्या सारं काही मध्ये सवत नाही असू शकत. आणि जगातली कुठलीच मुलगी तिच्या सवतीला नाही सामावून घेऊ शकत. जानू, काय अगं हे सगळं सवत वगैरे? बाबा, आमचा ऑफिशियली डिवोर्स नाही झालाय अजून, तरी सुद्धा दुसरी मुलगी शोधतायत. मग ह्याला काय म्हणायचं? आणि कुठली बाई सहन करेल हे? मला तर इतका राग आलाय ना सगळ्यांचा. बघते. जानू, कोण ग? मी आत येऊ? सम पासून सुरू होणारा आणि र वर संपणारा 3 अक्षरी शब्द. संसार. रे, व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. संसार. आयजी, हे काय सुरू केलंस तू आता? तरी जरा उशीरच झाला. कोणी सोडवायला कसला उशीर होतो? वेळीच सोडवली तर नवीन पडत नाहीत. म्हणजे? ते जाऊ दे. मला सांग, डिवोर्सचा विषय कोणी काढला? तिने. हो. म्हणजे तिने तुला असं सांगितलं की मला डिवोर्स हवाय म्हणून? अर्थात. म्हणजे तिनं तुला स्वतः सांगितलं? नाही, तिनं स्वतः नाही सांगितलं. मग स्वतः सांगायला भेटते कुठे मला ती? फोनही उचलत नाही माझा. हो. तिची काहीतरी अडचण असू शकते.
काय झालं? हे जान्हवीचं वाक्य आहे. म्हणजे म्हणजे एकदम जान्हवीच तुझ्या तोंडून बोलते असं वाटलं मला. स पासून सुरू होणारा आणि णीवर संपणारा 5 अक्षरी शब्द. स आणि स आणि णी. स आणि स स सहचारिणी. सहचारिणी. बरोबर. हा 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 हा, फर्स्ट क्लास आलाय चहा, अप्रतिम. या बायका आहेत ना, त्यांना माझ्या चहामध्ये मुद्दामून कमी साखर घालतात, त्यामुळे काय ना मजाच येत नाही चहा पिण्याची. हे कसं फर्स्ट क्लास. वा. काका हे सगळं काय आहे? हा बरं, त्या डब्यामध्ये रव्याचे लाडू आहेत आणि दुसऱ्या डब्यात बेसनाचे लाडू. ते खा आणि तसे बनवायला शिक. आईने केलेत स्वतः तिच्या हाताने. तुला माहितीये, कित्येक वर्षानंतर आईने स्वतःच्या हाताने लाडू बनवले आणि घरी कढवलेलं तूप आहे. हा, त्या बॉक्समध्ये ड्रायफ्रुट्स आहेत आणि त्या पिशवीमध्ये चांदीचं तांब्या भांड. अहो पण त्यातनं पाणी प्यायचं, म्हणजे रात्री भरून ठेवायचं आणि सकाळी प्यायचं, कळलं? खर तर तूच सोडवायला हवीस कोडी. नाही ग, मला कुठे एवढा वेळ, आणि कोडी सोडवणं वगैरे मला आवडत सुद्धा नाही. आवडली नाही तरी काही कोडी सोडवण्याशिवाय पर्यायच नसतो. आता हे कोडं सोडवून काय होणार आहे? कळेल तुला. बरं मला सांग, डिवोर्सची मागणी तिने कशी केली? तिच्या आई करते. म्हणजे म्हणजे तिची आई आधी निरोप घेऊन आली की तिला वेगळं व्हायचंय. मी साफ नकार दिला. मग पुढे म्हणाल्या की माझ्या पिंट्याला सोडवा, तेही माझ्या हातात नव्हतं. मग नंतर म्हणाल्या की माझ्या मुलीला तुमच्या घरी राहायचंच नाहीये, नांदायचंच नाहीये. श्री, अरे तिची आई म्हणाली आणि तू विश्वास ठेवलास? नाही, अजिबात नाही. मी तिच्या आईच्या शब्दांवर अजिबात विश्वास ठेवला नाही. मग पण मग त्याच दिवशी आमचे काही मेसेजेस झाले. त्यात ती असं म्हणाली की माझ्या आईने तुला जे सांगितलंय तेच माझं म्हणणं आहे. मी तिला पुन्हा पुन्हा विचारलं की खरंच तुझं हेच म्हणणं आहे का? त्यावर ती असं म्हणाली की हो, माझं सगळं ठरलेलं आहे. काहीतरी गडबड आहे. कशात? हे कोड रे, सुटतच नाहीये. आणि हा, आईनी त्या दूधवाल्याला आणि नारळ पाणीवाल्याला सांगितलंय, इथून पुढे रोज तुझ्या घरी 1 लिटर दूध आणि नारळ पाणी तो टाकत जाईल. काका होय, एवढ्या सगळ्याची काय गरज आहे? काय झालं? काही नाही, थँक्स. कशाबद्दल? काका म्हणालीस ना? नाही तर काय म्हणणार? नाही म्हणजे नातं बदललं नाही अजून आपलं. अरे हो, आपले शिंदे, आपले ड्रायव्हर, ते 24 तास बाहेर उभे राहणार आहेत. गाडी घेऊन कधी गरज लागली तर त्यांच्या बरोबर जायचं. टॅक्सीनी रिक्षानी प्रवास करायचा नाही असं आईने स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे. त्यांचा नंबर तुला मेसेज केलाय. एवढ्या सगळ्या गोष्टींची खरंच गरज नाहीये. आम्हाला आहे. आणि अजून एक महत्वाचं,
बँकेमध्ये तुझा डबा पोचेल रोज, हा, त्यामुळे तू इथून डबा नेत जाऊ नकोस. बापरे, हे सगळं ते तू आईशी बोल प्लीज. आईडा